त्याच्या मननासाठी उपदेशकाचं पत्र, उपदेशक 5वा अध्याय आणि त्यातील 2 आणि 6वं वचन. उपदेशक 5:2 आणि 6. बोलण्याची घाई करू नको, देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. वचन 6. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे दिव्यदूतासमोर म्हणू नको. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. आणि प्रियानो, आपण ह्या ठिकाणी पाहतो की आपण जे मनुष्य आहे आणि देवाची कृपा आहे की प्रत्येक मनुष्य बोलू शकतो स्वतंत्रपणे. आणि आपण पाहतो की ह्या पवित्र शास्त्रामधून अशी आणखीन खूपशी उदाहरण जे आपल्या बोधासाठी आहेत, आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्यासाठी जे मार्गदर्शन करतात किंवा बोध म्हणून राहतात, अशी कितीतरी उदाहरण आहेत की आपण त्याच्यातून शिकावं आणि ख्रिस्तामध्ये अधिक 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 भक्कमपणे देवाच्या वचनात धरून चालावं. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो की देव आपल्याला सांगत की आपलं बोलणं जे आहे ते एकदम अल्प असावं किंवा ज्या बोलण्यानं कोणत्याही प्रकारचे पाप घडू नये, कोणत्या प्रकारची वाईट गोष्ट होऊ नये. आणि जेणेकरून आपण पाहतो की देवाला आपल्याला जो आशीर्वाद दिलेला आहे त्याची लिंक कुठेतरी तुटू नये किंवा कट होऊ नये, की असं त्यात पुढे म्हटलं की तुझ्या हातची कामे त्याने नष्ट का करावी. आपण उपदेशकाचं हे पंडित रमाबाईच्या पुस्तकामध्ये आणखीन याच्याविषयी छान ट्रान्सलेशन आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलंय, तू आपल्या मुखाने उतावळा असू नको आणि तुझ्या हृदयाने देवासमोर काही उच्चारायला त्वरा करू नये, कारण देव आकाशात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस. यामुळे तुझी वचने थोडे असावी. तू आपल्या मुखाला आपला देह पापिष्ट करू देऊ नको आणि ती चूक होती असे देवाच्या दूतासमोर समक्ष म्हणू नको. तुझ्या शब्दामुळे देवाने का कोपित व्हावे आणि तुझ्या हाताचे काम नष्ट करावे. या ठिकाणी उत्तम असं लिहिलेलं आहे. आणि आपण पाहतो की असा कोणताही मनुष्य नाही की जो बोलण्यात चुकत नाही. आपल्या जीवनात आपण थोडं नका होईना चुकत असतो, पण प्रभू आपल्याला सांगत आहे की आपण बोलण्यात किती थोडक्या प्रमाणात बोलावं आणि योग्य ते बोलावं. आपण पाहतो पवित्र शास्त्रातून अशी उदाहरणं आहेत की ज्यातून प्रभू आपल्याला रोज आपल्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करतो की त्यांच्यापासून आपण शिकावं, आपण बोलण्यात, आपल्या आचरणात. आणि आपण ख्रिस्ती जीवनामध्ये चालताना आपलं जीवन कशा प्रकारचं असावं. आपण पाहतो याच्याविषयी अधिक सविस्तर उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्यातील 11व्या वचनामध्ये आपण पाहतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 11वं वचन. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबती दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, तू हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की आदाम, हवा आणि सर्प आणि अशी हे 3 व्यक्ती देवासमोर आहेत आणि ते आपला दोष, ते पाप कबूल करत नाहीत देवासमोर, तर आपला दोष एकमेकावर ढकलत आहेत. देवा, आदाम म्हणत आहे की देवा, हे मी नाही केलेलं. जी स्त्री तू मला दिलेली आहेस, जी सोबतीन दिलेली आहेस, जी तू माझ्या हाडातून बनवलेस, तिनं हे फळ मला खाण्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणून मी ते खाल्लेलं आहे. आणि असं म्हणून तो त्या ठिकाणी आपण पाहतो की देवासमोर अशा प्रकारचं बोलणं करत आहे की तो कोणत्याही प्रकारचा दोष आपल्यावर घेत नाही. आणि आपण पुढे पाहतो की हवा सुद्धा ती म्हणत आहे की देवा, हे फळ मी स्वतःहून खाल्लेलं नाही, तर ह्या बागेमध्ये जसे इतर प्राणी आहेत, इतर पक्षी आहेत, त्याप्रमाणे एक सर्प आहे आणि त्यानं सुद्धा हे मला फळ खाण्यासाठी उत्तेजित केलं आणि मी ते खाल्लं. अशा प्रकारे बोलण्याने, अविचाराने ते प्रत्यक्ष देवासमोर आपल्याला खरं करण्यास पाहत आहेत, किंवा जसं देव त्यांना सांगत आहे तू का खाल्लंस, तर ते देवाला एका दृष्टीने आपण पाहतो की ते देवाचं ते बोलणं धुडकावून लावत आहेत किंवा देवाला ते दोषी ठरवत की हे तू केलंस किंवा हे तू मला दिलंस आणि जे माझ्यासाठी तू बनवलं होतंस त्या व्यक्तीनं किंवा त्या गोष्टीनं ते आम्हाला खाण्यास भाग पाडलं आणि म्हणून आम्ही त्या प्रकारचं कृत्य केलं. आणि आपण पाहतो प्रियानं अशा प्रकारे ते बोलण्यात देवाला दोषी ठरवत आहेत किंवा देवावर तो सर्व आरोप टाकत आहे आणि आपण केवळ निर्दोष आहेत असं ते ह्यातून आपल्या बोलण्यातून प्रकट करत आहेत.
आणि प्रियानो, खरोखरच जो देव जो सर्वसमर्थ आहे, की ज्या देवानं त्यांना बनवलं, त्यांची निर्मिती केली, ही सृष्टी, हे पूर्ण जो देव निर्माता आहे त्याच्या समोर त्या आपल्या बोलण्यानं आपल्यावरती वाईट गोष्ट ओढवून घेत आहेत प्रियानो. आणि आपण पाहतो की पुढच्या वचनामध्ये की देवानं तसं त्यांनी तो बोलण्यातून कशा प्रकारे स्वतःला निष्पाप असं सादर करण्याचा प्रयत्न केला. जर का आपण पाहतो असतो तर कदाचित जर त्यांनी त्यावेळेस ते स्वीकारलं असतं की देवा होय हे माझ्याकडून घडले, तर आज कदाचित त्याचा वेगळा असा रिझल्ट आपल्याला पाहावयास मिळाला असता. पण आपण पाहतो की आदाम आणि हवेनं आपल्या बोलण्यातून एकमेकावरती त्या गोष्टी ढकलत गेल्या आणि आपण पाहतो की त्याचा परिणाम आपण पुढच्या वचनातून पाहतो की कशा प्रकारे त्यांच्या जीवनावर देवानं अनेक गोष्टी आणल्या. आणि आपण पाहतो की या वचनातून त्यांना जो देवानं आशीर्वाद देण्याचा देवाची जी योजना होती त्याच्यामध्ये खंड पडलेला आपण पाहतो प्रियानो. आणि आपण त्या वचनामध्ये 6 वाजता की त्याने तुझ्या हाताची कामे का नष्ट करावी. त्या हाताच्या कामाला आपण पाहतो की प्रियानो, आपण इतिहासच्या पुस्तकामध्ये वाचतो की पहिल्यांदाच की देवानं आपल्याला ऑलरेडी आशीर्वादित केलेला आहे. आणि तो आशीर्वादाची लिंक जी आहे ती लाईन आहे, आपण पाहतो की त्या ठिकाणी खंडित असं झालेलं आहे. दुसरं तिसरं काही नाही प्रियानो, तर फक्त त्यांनी बोलण्यात दीर्घाई केली, उतावळीपणाने देवासमोर ते बोलत राहिले, आपलं म्हणणं देवासमोर खरं करत राहिले. ह्याच पद्धतीने आपण पाहतो की त्यांची मुलं सुद्धा काईन आणि हाबेल याच्याविषयी आपण या उत्पत्तीच्या चौथ्या अध्यायामध्ये वाचतो. त्याच्यातील 8वं वचन अशा प्रकारचं आहे, मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याजवळ चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे, तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो की प्रियानो, कायनानं सुद्धा प्रत्यक्ष देवासमोर अशाच प्रकारचं उद्गार काढलं की देवाला अगोदरच ठाऊक आहे की हाबेलाचं त्यानं काय केलेलं, पण तो कायनाला विचारत तू त्याचं काय केलंस. पण हाबेल सुद्धा आपल्या बोलण्याच्या उतावळपणाने आपण पाहतो की तो कशा प्रकारे देवाला उत्तर देत आहे. तो म्हणत आहे की मी काय त्याचा राखणदार आहे का? मला दुसरं काही काम नाही का की मी त्याच्याकडेच फक्त बघत राहावं, त्याच्यावर लक्ष ठेवावं? मला माझ्या शेतामध्ये आणखीन काम आहे, मला दुसरी काम आहे, आणि अशा प्रकारच्या कामातून मी त्याच्याकडे फक्त या ठिकाणी लक्ष देत बसलो नाही, मी त्याचा राखणदार नाही देवा. आणि अशा प्रकारे तो देवासमोर प्रत्यक्ष निर्मात्यासमोर बोलण्यात उतावळपणा करून आपल्या जीवनावर शाप पाप ओढवून घेत असलेला आपण प्रियानो पाहतो. ही जी देवाला तर सर्व काही ठाऊक आहे प्रियानो. आपण पाहतो की तो आपला सर्व दिनक्रम त्याला ठाऊक असलेला आपला जिवंत असा परमेश्वर आहे प्रियानो. आपण आणखीन एका ठिकाणी वाचतो नव्या करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये 5वा अध्याय आणि त्यातील 4थं वचन हनन्या आणि सफीरा यांच्याविषयी, की त्यावेळेसच्या पहिला जी मंडळी होती सुरुवातीची, त्यावेळेस तो काळ होता की आपापली संपत्ती किंवा आपापल्या जवळ जे काही वस्तू आहे ती विकून देवाच्या सेवेसाठी किंवा मंडळीत आणून द्यायचं, आणि तशा प्रकारे ती सेवा कार्य पुढे चालत होतं. आणि या ठिकाणी आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये 5वा अध्याय आणि वचन 4 मध्ये पाहतो, आणि ज्यावेळेस हनन्या आणि सफीरानं आपली संपत्ती विकून ती पेत्रासमोर किंवा शिष्यांसमोर ठेवली. असं नाही प्रियानो, आपण पाहतो की त्यांना तो विकून सर्व त्यातील भाग ते आपल्या जवळ ठेवू शकत नसेल. त्याच्याविषयी मंडळीचं आपण पाहतो की त्या ठिकाणी म्हणणं होतं किंवा त्यांनी न दिलं असतं तरी काही घडलं नसतं. पण आपण पाहतो की त्या ठिकाणी हनन्या आणि सफीराने त्यांची संपत्ती विकून एक प्रकारे लबाडी केलेली किंवा एक प्रकारे बोलण्यामध्ये उतावळे केलेले की त्याने आपल्या संपत्तीतील काही भाग स्वखुशीनं बाहेर आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे. आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं त्यावेळेस त्यांचं उत्तर अशा प्रकारचं होतं, प्रेषणाची कृत्य 5वा अध्याय आणि यातलं 4थं वचन, ती होती तर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की तू
तुझी संपत्तीतून काही भाग ठेवलास का? त्यावेळेस हानन्याने आणि सफऱ्याने सांगितलं की आम्ही हे आमचे जे सर्व जी संपत्ती आहे ते विकून सर्व काही त्यातील तुमच्या समोर आणलेले किंवा देवासमोर किंवा मंडी समोर आणले आणि ह्याचा उपयोग तुम्ही करा. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्यानं यांना प्रकट केलं, आपण पाहतो की पेत्रानं त्यांना अशा प्रकारे म्हटलं की तू ह्यातील तुझा भाग पाठीमाग ठेवू शकला असतास किंवा ही संपत्ती तुला जर हवी होती तर पूर्णपणे ठेवायचीस. पण हनन्या आणि सफऱ्यानं आपण पाहतो की त्यांनी त्या संपत्तीतील काही भाग सहमतीनं बाजूला ठेवला आणि आपल्यावर संकट ओढून घेतलं. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की लगेचच पेत्र त्यांना म्हणत की तू अशा प्रकारे आपलं संकट ओढून घेतलंयस. आणि आपण पाहतो की ऐकल्यानंतर हनन्या झटक्यात खाली येऊन पडून त्यानं आपला प्राण सोडला प्रियानो. आणि आपण त्याच्या पत्नीविषयी पुढे असं वाचतो की ज्यावेळेस हनन्याला पुरून आल्यानंतर साधारण 3 तासानं त्याची बायको आली आणि तिला ही गोष्टी काहीच माहिती नव्हती. आणि तिला सुद्धा पेत्राने विचारलं तू एवढ्यालाच तुझी संपत्ती जमीन विकलीस आणि ह्यातील काय भाग ठेवला नाही का? तिने सुद्धा आपल्या पतीप्रमाणेच उत्तर दिलं की आम्ही एवढ्यासाठीच एवढ्याच किमतीला जमीन विकलेल्या आणि त्यातील जो पैसे किंवा धन आहे हे तुमच्या समोर आणून ठेवलेलं आहे. प्रियानो, आपण पाहतो की त्यांनी बोलण्यात किती प्रकारे उतावळापणा केलाय, किती लबाडी त्यांच्या विचारातून प्रकट होत आहे आपण ह्या ठिकाणी पाहतो प्रियानो. आणि त्यांनी त्यांच्या जीवनावर एक संकट ओढून घेतले आणि आपण पाहतो की लगेचच तिने सुद्धा आपला प्राण सोडलेला आहे. अशा प्रकारचं की आपण बोलण्यामध्ये कोणताही उतावळापणा करू नये, कारण आपला देव पवित्र आहे. तो आपला अंतःकरण ओळखतो, आपल्या मनातील विचार त्याला अगोदरच ठाऊक आहेत. आपण आणखीन एका पुस्तकामध्ये पाहतो अलिशा विषयी दुसरे राजे याच्यातील दुसरा अध्याय आणि वचन 23 आणि 24 मध्ये आपण पाहतो कशा प्रकारचे त्या भागातील लोक आहेत. दुसरे राजे याचा दुसरा अध्याय आणि वचन 23 आणि 24 मध्ये आपण पाहतो तो तेथून वरती बेथेलकडे चालला. तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाले, अरे टकल्या चालता हो. त्याने मागे येऊन त्याचकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वले बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरांना फाडून टाकले. आणि आपण ह्या ठिकाणी पाहतो की हा जो अलिशा आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की ही जी मुलं आहेत तर साधारण आपण पाहतो की ही मुलं जी आहेत ती तरुण आहेत, पण त्यांचं लग्न झालेलं नाही प्रियानो. आपण पाहतो की ती तरुण आहेत आणि ती आलिशाची थट्टा करत आहेत. एक देवाचा सेवक जो अभिषेक आहे त्याची ती थट्टा करत आहेत. अविचाराचे बोल त्या आलिशाला उद्गारत आहेत. आणि आपण पाहतो की जसं आपण ते म्हणत आहेत की आलिशाला की जसा तुझा जो दास तुझा जो स्वामी आहे एलिया तो जसा देवाकडे गेला तसं तूही तुझं काम कर, तूही जा तसं देवाकडे, तू ह्या ठिकाणी काही देवाचं काम करू नको. अशा प्रकारे आलिशाला म्हणत आहे तू पण जा जसा एलिया त्याचं तो स्वर्गात चढून गेला आणि तुझं ह्या ठिकाणी काही काम नाही की तू सुद्धा तसं स्वर्गात चढून जा. आणि ते त्याला टकल्या असं म्हणत आहेत. आणि आपण पाहतो की त्यावेळेच्या काळामध्ये टक्कल असणं हे एक महारोगाचं प्रतीक असं गणलं जायचं. आणि त्या प्रकारे ते त्या आलिशाला बोलत आहेत किंवा त्याची थट्टा करत आहेत, अविचाराचे बोल त्याच्या समोर मांडत आहेत. अगदी ही तरुण वयातील मुलं अविचाराने आपले विचाराच्या द्वारे आणि कृतीनं आलिशाची थट्टा करत असलेला आपण या ठिकाणी प्रियानो पाहतो. आणि आलिशाने सुद्धा आपण पाहतो की त्यांना वळून पाहतो की त्याने एक शाप दिला. आणि आपण ही 42 मुलांना पाहतो की पुढं जंगलातून एक अस्वल आलं आणि त्या 42 मुलांना त्यांनी फाडून खाल्लं प्रियानो. किती ही गोष्ट अशी आहे की ज्यातून आपण बोध घेतो की एक देवाच्या सेवकाविषयी किंवा देवाविषयी आपण अभद्रपणाने अविचाराचे बोल ज्यावेळेस प्रकट करतो, अविश्वास ज्यावेळेस त्याच्यावर प्रकट करतो, तर आपण पाहतो की नक्कीच त्याचा परिणाम दुसरं तिसरं असं काही नाही तर नाश ठेवलेला आपण पाहतो प्रियानो. आणखीन आपण अशी पवित्र शास्त्रात खूप उदाहरण आहेत की ज्याच्याद्वारे आपण पाहतो की दुसरं तिसरं त्यातून काहीच मिळत नाही, फक्त आणि फक्त नाश आणि आपल्या हातातील काम आपल्या अविचाराने नष्ट होत असलेले आपण पाहतो. आणखीन एक आपण पाहतो की लुकाच्या पुस्तकामध्ये 23वा अध्याय आणि त्यातील आपण 2 चोरांविषयी पाहतो की त्यांना एक संधी चालून होती की स्वर्गामध्ये डायरेक्ट जाण्याची. आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांनी केलं होतं त्याचं काहीच या ठिकाणी
धरण्यात किंवा त्यांचं जे कृती होती त्याचं या ठिकाणी काहीच नाही. पण एकच गोष्ट होती की त्यांनी सर्व समर्थाला कबूल करण्याचं होतं. पण आपण पाहतो की त्यातील दोन चोरापैकी एका चोरानं ते कबूल केलं आणि तो डायरेक्ट प्रभू बरोबर तो स्वर्गामध्ये गेला. आणि एक जो चोर होता त्यानं आपल्या अविचाराने जी त्याला संधी होती देवाबरोबर सुख लोकात जाण्याची, ती संधी त्यानं डावलून टाकली. आणि तो देवाला म्हणत आहे की तू सुद्धा जर तू खरोखरच राजा आहेस किंवा तू जर खरोखरच ख्रिस्त आहेस, तर तू स्वतःचा सुद्धा बचाव कर आणि आमचाही बचाव कर, म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. आणि त्यानं अशा प्रकारचे अविचाराचे बोल त्या ठिकाणी प्रकट केलेले आपण पाहतो प्रियानो. त्या लुकाच्या 23व्या अध्यायामध्ये आणि 39व्या वचनापासून आपण पुढे वाचलं तर या ठिकाणची गोष्ट आपण पाहतो की अविचाराचे बोल सर्व समर्थासमोर, जो जगाचा पाप हरण कोकरा आहे, ज्याला सर्व काही ठाऊक आहे, त्याच्या समोर हा एक चोर आपलं बोलणं अशा प्रकारे प्रकट करत आहे की त्याला त्या ठिकाणी तो म्हणत की जर तू आहेस, तू जो ख्रिस्त आहेस, तू राजा आहेस, तू या जगाचा स्वामी आहेस, तर तू स्वतः उतर आणि आम्हाला सुद्धा उतर, वाचव. आणि अशा प्रकारचे अविचाराचे बोल आपण पाहतो की या चोरानं प्रकट केलेले. पण दुसरा चोर आपण त्या ठिकाणी लगेचच पाहतो की त्यानं आपल्या देवाला म्हटलंय की प्रभू ज्यावेळेस तुम्ही आपल्या राज्याकडे याल त्यावेळेस माझी आठवण ठेवा. आणि प्रभूने त्याला लगेचच म्हटलंय की तू ज्यावेळेस तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील प्रियानो. आपण पहिल्या चोराकडे पाहिलो तर त्यानं आपल्या अविचाराच्या बोलाने आपल्या हाताची कामं नष्ट करून टाकली. आपल्या आशीर्वादाच्या जी लाईन आहे ती त्यानं खंडित करून टाकलेली आपण त्या ठिकाणी पाहतो प्रियानो. आणखीन एक आपण वचन वाचतो प्रियानो की इफ्ताची कन्या, शास्त्रांच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायामध्ये, शास्त्रांचं पुस्तक याचा 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो इफ्ताह ज्यावेळेस तो लढाई जिंकत होता फलिस्त्यांशी, त्यावेळेस आपण पाहतो की अविचाराने त्यानं आपलं बोल आपल्या देवासमोर प्रकट केले की तो देवाला म्हणत आहे की देवा जर तू मला ह्यांच्यावर सरशी करू देशील तर माझ्या घरातून जो पहिला प्राणी येईल किंवा जे काही गोष्टी येईल मी त्याचं बली तुला अर्पण करीन. आणि किती उतावळेपणाने तो देवाला एक नवस करताय प्रियानो आपण या ठिकाणी पाहतो. आणि ज्यावेळेस तो लढाई जिंकून आपल्या घरी जातो आणि पाहतो तर काय त्याची एकुलती एक कन्या, आणि ती त्याच्याशिवाय त्याला दुसरं कोणतं मूल नव्हतं आणि त्याच्याशिवाय कोणतंही त्याला लेकरू नव्हतं. आणि ज्यावेळेस त्याच्या घरातून त्याचं मुलगी स्वागत करायला आली तर त्यावेळेस आपण पाहतो की ह्या इफ्ताह आपलं कपडे फाडून आक्रोश करत आहे. त्याचं ते अंतःकरण तुटलेलं आपण पाहतो की त्याच्या उतावळेपणाने बोलण्यासाठी की त्यानं जो म्हटलं होतं देवाला नवस केला होता की देवा मी ज्यावेळेस युद्धावर जिंकून येईल आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या युद्धामध्ये विजय देशील तर माझ्या घरातून जे काही येईल, जो काही येईल त्याचं मी अर्पण तुला करेल. आणि ज्यावेळेस त्यानं आपल्या कन्येला पाहिलं त्यावेळेस खरोखरच त्या बापाचं अंतःकरण तुटलं. किती अविचाराचे बोल आपण त्या ठिकाणी पाहतो की त्यानं त्याला कदाचित ठाऊक असावं की नेमशास्त्रामध्ये लिहून ठेवले की जर आपण एखाद्या गोष्टीविषयी काही आपलं अर्पण देऊ शकत नसलो तर नेमशास्त्रामध्ये मोसेने लिहून ठेवलेलं आहे की त्या जर एखादा व्यक्ती जर बली करण्यासाठी सक्षम नसेल तर त्यानं कोणत्या प्रकारचं अर्पण आणावं किंवा त्याच्या त्या जी गोष्ट आहे त्याच्याविषयी सांधी द्यावी आणि आपलं अर्पण त्यापासून सोडवून घ्यावं जे त्यानं कबूल केलेलं आहे. पण ही गोष्ट त्याला ठाऊक नसल्यामुळं आणि अविचाराचे बोल त्यानं आपल्या देवासमोर प्रकट केल्यामुळे आपण पाहतो की त्याच्या एकुलत्या एक कन्येपासून त्याला आपलं सर्वस्व त्या कन्येसाठी गमावं लागलं. आपण त्याची कन्या त्याच्या जीवनातून गेली आणि तिला बली करावं लागलं. किती प्रकारचे अविचाराचे बोल आपण पवित्र शास्त्रातून अनेक लोकांविषयी पाहतो की त्यानं अविचाराचे बोल देवासमोर, मनुष्यासमोर, मंडळीसमोर प्रकट केले आणि आपल्या हातातील काम नष्ट करून घेतली. प्रियानो आपण ज्यावेळेस आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा एक आपला असा आहे की जो आपल्यासाठी कित्ता आहे की ज्यावेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये तो बागेमध्ये आहे आणि आपण पाहतो की तो देवाशी प्रार्थना करत आहे. आणि ज्यावेळेस आपण पाहतो आपला प्रभू येशू ख्रिस्त किती देवाच्या अधीन होता, त्याच्यातील मुखातील प्रत्येक शब्द आपण पाहतो की त्याच्या शरीरातून रक्ताचे थेंब पडत आहेत प्रियानो. पण त्यानं कोणत्याही प्रकारे आपल्या मर्जीप्रमाणे केले नाही, आपल्या विचाराचे बोल प्रकट केले नाही, तर तो त्या पूर्णपणे देवाला समर्पण होऊन म्हणत की देवा माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी होऊ दे. आपण अब्राहमाकडे पाहतो प्रियानो की अब्राहम ज्यावेळेस देवाने त्याला सांगितलं की
अब्रामा, मला तुझा एकुलता एक पुत्र दे, जो इसाक, जो त्याला किती वर्षापासून कितीतरी वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झाला होता. आणि ज्यावेळेस देवाने सांगितलं की ह्याचं मला अर्पण दे, पण आपण अब्रामाकडे पाहतो की अब्रामानं अविचाराचे बोल प्रकट केले नाही. तो देवाला म्हटलं नाही की देवा, कितीतरी वर्षांना मला लेकरू झालेलं आहे आणि मी तुला ते कसं द्यावं, देवा ह्याच्याविषयी, ह्याच्या बदल्यात मी तुला दुसरं काहीतरी देतो. अशा प्रकारचे अविचाराचे बोल त्यानं प्रकट केले नाहीत. तर त्यानं स्वतः तो गेला आणि आपल्या लेकराचं अर्पण करण्यासाठी तयारीत लागला. आणि देवानं, आपण पाहतो की देवानं त्याला किती प्रकारे अधिक आशीर्वादित केलं. प्रियानं, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की अधिक अशी लोक आहेत की त्याने आपल्या अविचाराने देवाच्या विरुद्ध काही गोष्टी केलेल्या आहेत की ज्यांचं फळ त्यांना आपण पाहतो की पुढं दिसून आलेलं आहे. इफिसच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, इफिसचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि त्याच्यातील 29वे वचन, 29 इफिस 4 आणि 29 असं वचन सांगते की तुझ्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की तेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. आपण पाहतो की आपल्या बोलताना आपलं बोलणं किती विचारानं असावं प्रियानो, कारण आपण ज्यावेळेस बोलतो ते आपल्या मनातील विचार आपल्या कृतीतून आपण प्रकट करत असतो प्रियानो. आणि आपण पाहिलं पाहिजे की आपलं ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपल्या बोलण्यानं, आपल्या कृतीनं आपल्या सर्व समर्थ देवाला आनंद झाला पाहिजे. आणि आपल्या बोलण्याद्वारे आपण या प्रश्नातून पाहतो की त्यानं करून आपला नाश न होता इतरांचा सुद्धा त्यांना ते कृपादानाप्रमाणे असलं पाहिजे. आणखीन आपण एका ठिकाणी वाचतो नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, नीतिसूत्राचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो की बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय, त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे. आपण या ठिकाणी पाहतो की मूर्खाला एकदा वेळेस आशा आहे, पण जो अविचाराने उतावळेपणाने उत्तर देतो त्याच्याविषयी एकदम कमी प्रमाणात आशा आहे. प्रियानो, खरोखरच आपण आपलं बोलणं अल्प असावे, देवाचे वचनाला धरून असावं, एकदम शांत प्रमाणे, जसं पवित्र आत्म्याला मार्गदर्शन करत त्या प्रकारे आपलं बोलणं अल्प आणि चांगलं असावं की जेणेकरून एक दुसऱ्याची, बंधुजनांची उन्नती व्हावी, बंधुजनाच्या प्रीतीसाठी ते लागू असलेलं आपलं असं बोलणं असावं. स्तोत्रामध्ये आपण वाचतो 34 आणि 13, स्तोत्र 34 आणि 13, तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. आपलं बोलणं सुद्धा आपलं किती रुचकर असावं असं आपण मत्याच्या पुस्तकामध्ये वाचतो प्रियानो. आणि ह्या वचनात आपण वाचतो की आपली जीभ आपण दुर्भाषणापासून आवडावी, अविचाराच्या बोलण्यापासून आपलं बोलणं आपण लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे प्रियानो. आपण याच्याविषयी आणखीन सविस्तर पाहतो की याकोबाच्या पत्रामध्ये आणि 3ऱ्या अध्यायामध्ये की त्याविषयी सविस्तर लिहिलं गेलेलं की आपलं बोलणं कशा प्रकारे आहे. आपली जीभ आगीचं स्थान असं आहे आणि आपलं बोलणं आपण पाहतो की देवाला संतोषकारक देणारा असा असावं प्रियजनांनो.